BCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। चिखली तालुका पत्रकार संघातर्फे दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा। पत्रकार संजय मोहिते, कैलास गाडेकर व छोटू कांबळे यांना पुरस्कार जाहीर। दरवर्षी 6 जानेवारी रोजी साजरा होणारा दर्पण दिन यावर्षी देखील चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने चिखली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती चिखलीच्या सभागृहात सकाळी 11 वाजता करण्यात आले। यावेळी कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले। यामध्ये पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कारासाठी बुलढाणा येथील ज्येष्ठ पत्रकार संजय मोहिते, शोध पत्रकारितेसाठी पुण्यनगरीचे चिखली येथील प्रतिनिधी कैलास गाडेकर व नवोदित पत्रकारांसाठी आम्ही चिखलीकर दैनिकाचे संपादक छोटू कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शहरातील गणमान्य मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते। पत्रकारितेबद्दल सामान्य आपले मनोगत व्यक्त केले नाही, सांगितलं आणि विशेषतः हे सांगतो की पत्रकारिता करत असताना आज एक पेपर चालवायचं सांगितलं समजलं आणि गावात लोकलमध्ये छोटे पेपर असतात मुद्रण करतो फ्रीमध्ये। एक पेपर छापायला कमीत कमी 4 ते 5 वर्ष खर्च येतो। जाहिराती आम्ही घेतो, शोकांत हे असते की आम्हाला जाहिरातीसाठी 4-4 महिने 5-5 महिने वर्षभर आता 3-3 वर्ष थांबावं लागतं, ते पैसे भेटत नसतात। समोरच्यांना वाटतं की यांना पैशाची काय गरज असते, पण याच्यात काय असतं, काही राजकारणी असे पण असतात जे कंपनी जाहिराती देत असतात। मग पत्रकार दर देण्यात त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो आणि दुसऱ्या व्यक्तीकडे तो दुर्लक्ष करतो। शोकांतिका ही आहे की पत्रकारांना वाली नाही, पत्रकार हा स्वतःच स्वयंभू आहे आणि पत्रकारांमध्ये आज आम्ही समजा 3 पुरस्कारांच्या संघातर्फे देतात। याची निवड करत असताना आमची समिती असते। आमचा पत्रकार संघ पूर्णपणे लोकशाही पद्धतीने चालत असतो। जरी छोटा असला, छोट्या शहरात जरी असला, पण याची निवड जेव्हा करत असतो तेव्हा पूर्णपणे अभ्यास करून करत असतो। आम्ही सर्वे घेतो त्यांच्या नावावर पत्रकारिता पुरस्कार पत्रकार पुरस्कार सुरू केला तेव्हा त्याचे पहिले मानकरी होते कृष्णा सप्ताहे पण आज इथे उपस्थित आहे। दुसरा छोटू कांबळे त्यांना वयाच्या 19व्या वर्षी संपादक म्हणून कार्य सुरू केले। वयाच्या 19व्या अगोदर त्यांना पत्रकारिता सुरू केली, म्हणजे आधार वोटिंगचा अधिकार नसताना त्यांना बातम्याचा अधिकार प्राप्त केला होता। आणि कैलासजी गाडेकर आहेत शोध पत्रकारितामध्ये। पत्रकार आपल्या भावना कधी आणि कोणाला कसं व्यक्त करायचं हे त्याला कळत नसतं, कारण की समाजामध्ये तो वावरत असताना मोठमोठे अधिकारी मोठमोठे नेते त्याला आता जवळ बसवतात। एक सर्वांचं एक दृष्टिकोन बदलतो की हा मोठा माणूस झालेला असतो, आतून तो फार मोठा आहे। तो एक गावात एक शख्स मैत्रीण अक्सर बोलता था बहुत अलग नजर से देखो तो अंदर से खोखला था बहुत। त्याची काळजी घेणारा कोणीच नाही। कपडे चांगले असला सर्व झाला। आज फक्त पत्रकारितेमध्ये जसं नवभूत बोलून गेले की ठाणेदार नवीन आले त्याला काही काम म्हणून केले नाही, त्याच्यावर तसं उदवतो। आता उदवतो करणारे कोण आहेत हे पुन्हा अख्ख्या गावाला माहिती। आमच्या पत्रकार संघात तसे लोक नाही, हे आम्हाला अभिमानाने सांगावं वाटतं की आमच्या पत्रकार विषय असा आहे की आमच्या पत्रकार सदस्य इगो करत नाही आणि मी पत्रकार म्हणून कधी वागत नाही। आज अध्यक्ष भाषणातून मी इतकं सांगतो की इच्छा असताना सुद्धा काही बातम्या आम्हाला टाळाव्या लागतात, कारण की समाजात त्याचं तेढ निर्माण होऊ नये। आणि जर सत्यता लिहायला गेलो की इतर कोणीच दिसणार नाही। काही गोष्टी तुम्ही लोक सोडता, काही गोष्टी आम्हाला सोडावं लागतात। याचा अर्थ असा आहे की पत्रकार गेला नाही, त्याचे शब्द दिले नाही, ते जीवन ते पण वेळोवेळी येते। माझ्या अध्यक्ष बाबू 2 मिनिटं माझे दिले इतकं अटीतटीचं होते की मला चिखलीकरांचं म्हणजे खरंच कौतुक वाटते की चिखली म्हणजे चिखलीच आहे।
त्याला बुलढाण्यालाही त्याचे सहकारी हे मी अगदी म्हणजे इथे आहे म्हणून समोर नाही बोलत आहे, पण चिखली म्हणजे आहे, चिखली म्हणजे गडसंच आहे. आता हा पत्रकार संघ असतो की व्हाईस तो काही विषय नाही, पण या पत्रकार संघामध्ये जेवढेही पत्रकार आहे तर ते अत्यंत स्वयंभू आहे. मी आम्ही एक छोटं उदाहरण, एक छोटूच आहे तो, छोटूचं सांगतो की त्यांनी स्वतःनी ताकदीने उभा राहिला, त्यांनी मेहनत घेतली. फुलानी असो ते असो, गाडेकर म्हणजे जेव्हा मी पुण्यनगरीला गाडेकरांनी सोबत होतो तो अत्यंत एक लाजरा पोरगा असा बिलकुल असं तो कमी बोले, संकोच करे, पण नंतर त्यांनी इतकं स्वतःला बदलून घेतलं की आज तो शोध पत्रकारितेचा म्हणजे इतका कळस आहे, म्हणजे बुलढाणा जिल्हावासियांना पण वाटतं की नाही गाडेकर लिहितो. कार्यक्रम आपलं मला मनोगत ऐकायचं होतं, परंतु आज मनोगत ऐकण्याचा योग माझ्याकडे नाही आहे. निश्चितपणे रेकॉर्डिंग केलं, निश्चितपणे ऐकेल. आज खरं तर 6 जानेवारी दर्शनकार बाळासाहेब आंबेडकर यांचा आज वाढदिवस, आपण तो पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. ज्यावेळी परक्यांचं राज्य आपल्याला होतं आणि त्यावेळी लोकशाही ही संकल्पना देखील माहिती नव्हती, कारण ज्यावेळी आपण स्वतंत्र झालो त्यावेळेसही अनेक राजे आपल्याकडे अस्तित्वात होते. इंग्रजांचं धोरण होतं की राज्य करायचं, राज्य करताना त्यांनी अनेक राज्य आपल्याकडे ठेवले होते. सगळा कायदा सुव्यवस्था सगळ्या गोष्टी एकच बघायचे, सगळ्या ठिकाणी इंग्रजांना होते, परंतु त्यांना मानधन आणि काही गोष्टी राजांना मिळायच्या. लोकशाहीचा खरा प्रवास आपला सुरू झाला तो 1947 पासून, परंतु त्या अगोदर बाळशास्त्री जांभेकरांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून जी प्रचार प्रसिद्धी जनजागृती म्हणजे लोकांमध्ये खऱ्या अर्थानं लोकांचे अधिकार, काही वाईट चालीरीती ज्या समाजातल्या कशा दूर होतील, विशेषतः विवाह पुनर्विवाह अशा अनेक गोष्टींना त्या काळी त्यांनी हात घातला आणि समाजामध्ये निश्चितपणे मोठी सुरुवात केली. आज पत्रकारिता करणं जास्त महत्त्वाचं आहे. अनेक वेळेस आपण शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो. शाहू फुले आंबेडकर हे इतके मोठे लोक होते की त्यांनी त्यावेळेस परिस्थितीच्या विरोधात जाऊन खऱ्या अर्थानं समाजाला एक दिशा दिली. शाहू फुले आंबेडकरांनी कधीही सांगितलं नाही की एखादा भ्रष्टाचार करावा. त्यामुळे जो कोणी भ्रष्टाचार करतो त्याला शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं निश्चितपणे अधिकार आहे का याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. नाहीतर रामनाम जपणार, परमात्मा लावणार ही जी एक जुनी म्हण होती की शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेताना लागू होऊ नये याची निश्चितपणे काळजी घेता गेली पाहिजे. लोकशाहीमध्ये लोकांची विकास प्रक्रिया, कारण आपण खरं तर अविकसित होतो, आता आपण विकसनशील आहोत. विकसनशीलकडे आपण विकसित भारताकडे आपला प्रवास आपण चालू ठेवला आहे. ज्यावेळी आपले राष्ट्रीय पंतप्रधान मोदीजी 2014 मध्ये पंतप्रधान झाले त्यावेळी आपली भारतीय अर्थव्यवस्था ही देशात 10व्या नंबरला होती. आज तो प्रवास 10व्या नंबरपासून 5व्या नंबरपर्यंत आलाय. आपणही आज अनेकांचे केस पांढरे झाले, अनेकांनी अनेक सरकार बघितले, परंतु आपण आज चिखलीवरून देवळा राजाचा अडचण येऊ शकतात, सर्वांनी समजून घ्यावा. शोधपत्रकारिता हा मूळचा मालमपिंड केवळ निवेदनाच्या बातम्या आणि प्रेस नोट किंवा रेडिओवर आलेल्या बातम्या यांना कंटाळून मी या शोधपत्रकारितेकडे बोललो. याचं मुख्य कारण शोधपत्रकारिता करत असताना बऱ्याच जणांना त्याला त्रास होतो, कारण त्याच्या मुळापर्यंत जाऊन सामाजिक आणि राजकीय, शासकीय सर्वच क्षेत्रात त्याच्या मुळापर्यंत जावं लागतं. अनेकांना त्याचा प्रचंड त्रास होतो आणि ते आम्हाला जरी छापताना आनंद होत असला तरी अनेकांचे त्यामध्ये पित्त खवळते. या सर्व गोष्टींचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. काही बातम्यांचे अक्षरशः 10-11 भाग मी ज्यावेळेस लावले
त्यावेळेस काही लोक या ठिकाणी माझ्या जवळचे होते, ते सुद्धा या ठिकाणी जेलमध्ये गेले. त्यानंतर इथं शोध पत्रकारिता करणं हे एक आव्हान आहे आणि ते आव्हान स्वीकारताना अनेकांशी पंगा घ्यावा लागतो. तो घेत असताना ज्यांच्याशी घेतलेला आहे त्याच्यावर कायम लक्ष ठेवूनच वावरत राहावं लागतं. कारण तो आपण त्याच्याशी घेतलेला जो पंगा असतो तो केव्हा त्याच्या मनातून उडत, कारण कोणी या गोष्टी मनातून विसरत नसतात. आम्हाला चांगला अनुभव आहे. साधं पेपरात नाव न छापून आलेल्या बातम्यांसंदर्भात सुद्धा आम्हाला गुन्हेगार, परंतु चांगलं नाव छापून आल्यानंतर किंवा एखाद्याची चांगली सदा कॉलम बातमी दिल्यानंतर मला कधी प्रशासनाचा फोन येत नाही. परंतु जेव्हा आपण एखाद्याच्या मुळात जाऊन त्याचा बातमीचा शोध घेऊन ती बातमी डॅश करतो, मनाचे आणि दिवाळीचे लोक अन्याय दिसेल तिथं पेट्रोल आमचा संघ आहे. आमच्या पत्रकारांच्या केसही सदस्यांना कोणी आणला होता तर त्याला चिमटून टाकणारा आमचा संघ आहे, पण तो लेखणीच्या माध्यमातून. आणि या अगोदर मी दुसऱ्या गटात होतो, म्हणजे सांगायचं नाही, पण आज मी जे आहे मी आज वागायसोबत आहे, पण एवढं मला माहिती आहे. आणि माझ्या लेखणीला आणि मला बळ देण्याची ताकद या संघाने दिलेली आहे. आणि आज मला या संघटनेच्या वतीनं, आमच्या या संघाच्या वतीने जो पुरस्कार दिला, मला प्रोत्साहन देण्याचं काम आणि बळ देण्याचं काम या पुरस्कारातून मिळालेलं आहे. आणि अजून माझ्यावर ही मोठी जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे, तरी मी या जबाबदारीने कुठेही तडा न जाता माझी ही जनहित जोपासणारी पत्रकारिता नेहमी तेवढ ठेवी. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.